हाय एव्हरीवन, वेलकम टू मिनी ब्लॉग। आज मी तुमच्यासोबत मिसळ पावची रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिसळ पावसाठी कांदा, खोबरं आणि धने हे सगळं भाजून घेतलं। मग त्याचं मस्त असं वाटण बनवून घेतलं आणि कढईमध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकून ते वाटण कढईमध्ये टाकून घेतलं। छान असं मिक्स केलं तेल सुटेपर्यंत आणि जेव्हा तेल सुटेल तेव्हा त्याच्यामध्ये टाकायची मिरची पावडर, थोडासा गरम मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचं। आता ॲड करायचं चवीपुरतं मीठ आणि लक्षात ठेवायचं की मीठ प्रमाणातच टाकायचं, कारण आपण मटकीमध्ये सुद्धा उकडून घेताना मीठ टाकलेलं असतं। आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली आहे आणि छान असं व्यवस्थित ते मिक्स करून ना उकडलेली मटकी त्याच्यामध्ये ॲड करायची। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं। पाणी गरमच टाकायचं म्हणजे तरी छान येते। आणि हो, जर तुम्हाला फुल डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर मी खाली टॅग करते, तिथून तुम्ही नक्की चेक करून पूर्ण रेसिपी बघू शकता। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।